शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पौर्णिमा रडतच भूमीला सांगत असते की जेव्हा मला त्या मृत्यूपत्राबद्दल समजलं तेव्हाच मी हा प्लॅन बनवला. मात्र माझ्या या प्लॅनमध्ये रघुची अडचण होती. परंतु त्या गोळ्यांच्या प्रकरणामध्ये आईंनी रघुला घराबाहेर काढलं आणि माझं काम सोपं झालं. आणि मग मी तुझ्या खोट्या सह्या करून सगळी प्रॉपर्टी आईंच्या नावावर केली. आणि पौर्णिमाचं हे सगळं कारस्थान ऐकून भूमीला मोठा धक्का बसतो. तर रागिनी उगाच नाटक करत पौर्णिमाला म्हणत असते की तू इतक्या खालच्या थराला कशी काय जाऊ शकते, असं वागताना तुला जराही लाज वाटली नाही का गं. तर भूमी पौर्णिमाला विचारत असते की तू ही सगळी प्रॉपर्टी आत्यांच्या नावावर का केली, तुझ्या नावावर का नाही केली. आणि ते ऐकून पौर्णिमा आणि रागिनीला धक्का बसतो. काय उत्तर द्यावं हे पौर्णिमाला कळत नाही. तर रागिनी पटकन म्हणते की अगं भूमी, हिने सोपं गणित मांडलं. जर प्रॉपर्टी माझ्या नावावर केली तर त्याचा वारसदार म्हणून अभिचं नाव लागणार आणि बरोबर ही त्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन होणार आणि तिचं कुठे नावसुद्धा येणार नाही. हिने सगळं गणित अगदी व्यवस्थित मांडलं. म्हणजे जर उद्या काही गडबड झाली तर यामध्ये मी अडकणार आणि ही सुखरूपपणे सुटणार. आणि रागिनीचं ते बोलणं भूमीला सुद्धा पटतं. तर रागिनी पुन्हा नाटक करत पौर्णिमाला म्हणत असते की अगं मी या सगळ्या प्रॉपर्टीची राखणदार आहे, मालकीन होण्याची मला काही हौस नाही. मला अजिबात या प्रॉपर्टीचा मोह नाही. दादाने मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती आणि ती जबाबदारी मला व्यवस्थितपणे पार पाडायची आहे. उद्या मेल्यावर मी दादाला काय तोंड दाखवू. आणि मग ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. तर रागिनीचं ते सगळं बोलणं ऐकून भूमीलाही वाईट वाटतं आणि त्यानंतर ती रागातच पौर्णिमाजवळ जाते आणि तिला विचारते की पौर्णिमा, अगं तू अशी कशी वागू शकते. आपल्या बाबांनी आपल्यावर हेच संस्कार केले आहेत का. प्रॉपर्टीच्या मोहापायी तू सगळी नाती गोती कशी काय विसरू शकते. असं वागताना तुला काहीच वाटलं नाही का. आणि त्यावर पौर्णिमा रडतच खाली मान घालते. रागिनी मात्र हसतच त्या दोघींकडे बघत असते. आणि त्यानंतर ती पुन्हा नाटक करत भूमीला म्हणते की ही पौर्णिमा जे काही वागली आहे ना त्याची तिला शिक्षा मिळायलाच हवी. आणि मग ती पौर्णिमाचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जाण्यासाठी निघते. तर या सगळ्या गोष्टींचा भूमीला मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे पौर्णिमा रडत रागिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे रागिनी थांबते. मात्र पौर्णिमा काही बोलणार इतक्यात भूमी त्या ठिकाणी येते. त्यामुळे पौर्णिमा रडतच म्हणते की आई, मी तुमची सून आहे ना, मग प्लीज मला समजून घ्या. माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करते, पण प्लीज मला शिक्षा करू नका. मात्र रागिनी तिचं काही ऐकून घेत नाही आणि ती पौर्णिमाला सगळ्यांसमोर घेऊन जाते. त्याचवेळी आकाशही तिथे येतो. तो भूमीला काय झालं आहे ते विचारतो. तर भूमी म्हणते, आकाश, मी तुला काय सांगू तेच मला कळत नाही. सगळं काही सावरण्याच्या पलीकडे गेलं आहे. सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून आकाशही घाबरतो. त्यानंतर रागिनी आणि भूमी पौर्णिमाला सगळ्यांसमोर घेऊन जातात. पौर्णिमाचं हे कारस्थान सगळ्यांसमोर उघडकीस येतं आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. राजा काका ते प्रॉपर्टीचे पेपर्स बघत असतात आणि पौर्णिमा इतक्या खालच्या थराला जाऊ शकते या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नाही. तर आजी रडतच डोक्याला हात लावून बसलेली असते. आणि त्यानंतर राजा काका पौर्णिमाला म्हणतात की आज मला पहिल्यांदा लाज वाटत आहे तुला सून म्हणून घ्यायची. आत्तापर्यंत तू अनेक चुका केल्या, मात्र आम्ही सगळ्यांनीच त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण तू त्या घरातील लहान मुलगी होती, लाडवलेली होती, म्हणून आम्ही सुद्धा तुला काही बोललो नाही. ते म्हणतात की एखाद्याला श्रीमंतीचं आकर्षण असतं आणि सावत्रपणाबद्दल रागही, पण तुझ्या इतकं भयंकर खरंच कोणी वागत नाही. तू इतक्या खालच्या थराला कशी काय जाऊ शकते. तर आजीसुद्धा म्हणत असते की आपल्या घरात हे काय चाललंय ना तेच मला कळत नाही. कारण आकाशच्या बाबांनी मृत्यूपत्र नक्की कधी बनवलं होतं आणि ते रघुलाच का दिलं याचं उत्तर घरात कोणालाही माहिती नसतं. राजा काका म्हणत असतात आणि ही गोष्ट रघुने आपल्यापासून इतकी वर्ष का लपवली काय माहीत. तर रागिनी वैतागून म्हणते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा रघु आपल्या समोर येईल तेव्हा मिळेलच. तर आजी विचारते, पण रघु नक्की आहे तरी कुठे. आणि त्यावर भूमीला ती जेव्हा शेवटचं रघुला भेटली होती तेव्हाचा क्षण आठवतो आणि ती म्हणते की रघु काका कुठे आहेत माहीत नाही, पण ते लवकरच आपल्या समोर येतील. आणि ते ऐकून रागिनी घाबरते. आणि त्यानंतर ती राजा काकांच्या हातून ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेते आणि फाडून टाकते. ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रागिनी रागातच पौर्णिमाला म्हणत असते की पौर्णिमा, तू खरंच खूप खालच्या थराला गेली आहेस.
तू अशी चूक करशील असं मला वाटलं नव्हतं, पण आता तुला या चुकीची शिक्षा नक्की मिळणार, कारण तुझ्या या चुकीमुळे फक्त भूमीला किंवा आम्हाला नाही तर या घरातील प्रत्येक भिंतीला त्रास झाला आहे. त्यामुळे तुला अशी शिक्षा मिळायला हवी जी आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील. आणि ते ऐकून पौर्णिमा खूप घाबरते. ती रागिणीसमोर हात जोडून तिची माफी मागते, मात्र रागिणी तिला माफ करत नाही. त्यानंतर पौर्णिमा राजा काकांजवळ जाते. ती त्यांची सुद्धा हात जोडून माफी मागत रडतच म्हणते की बाबा प्लीज मला माफ करा, मला माझी चूक समजली आहे. मात्र राजा काका तिच्याशी बोलतही नाही. त्यानंतर पौर्णिमा आजीच्या पायाशी जाऊन बसते. मात्र आजी म्हणते की पौर्णिमा, आत्तापर्यंत आम्ही तुला अनेकदा माफ केलं आहे, पण आता नाही. तू माझ्याकडून माफीची अपेक्षाच करू नको. आणि मग शेवटी पौर्णिमा भूमीकडे जाते. ती भूमीला म्हणते की भूमीताई, मला माहिती आहे माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे, पण आता मला त्या चुकीची जाणीवसुद्धा झाली आहे. तू तुझं मन मोठं कर आणि मला माफ कर. आणि त्यावर भूमी वैतागून म्हणते की अगं किती वेळा मी तुला माफ करू आणि किती वेळा तुझ्या चुका माफ करण्यासाठी मी माझं मन मोठं करू. ही काही पहिली वेळ नाही आहे. याआधीसुद्धा आम्ही तुला अनेकदा समजावलं होतं, पण तू नाही सुधारली. तर मनूसुद्धा म्हणत असते की अगं पौर्णिमा, या घराने आपल्याला आपण स्वप्नातही बघितलं नव्हतं तेवढं वैभव दिलं, प्रेम दिलं. तर भूमी म्हणते आणि तेच वैभव मुठीत ठेवण्यासाठी तिने हे सगळं कारस्थान केलं. तर पौर्णिमा रडतच सगळ्यांची माफी मागत असते, परंतु कोणीही तिला माफ करत नाही. आणि त्यावेळी रागिणी रागातच देवीच्या मूर्तीजवळ जाते आणि तिथे असणारी एक ज्योत घेऊन येते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रागिणी पौर्णिमाचा हात पकडत म्हणते की आज फक्त तुझ्यामुळे माझ्या प्रामाणिकपणावर शंका उपस्थित झाली आहे. माझ्या दादाचं कार्य जे मी निष्ठेने पुढे घेऊन जात होते त्यावर डाग लागला आहे. त्यामुळे मी तुला माफ करणार नाही. तुला याची शिक्षा तर मिळणारच. आणि त्यानंतर आजी भूमी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र रागिणी कोणाचंही ऐकत नाही आणि ती पौर्णिमाच्या मनगटावर चटका देते. त्यामुळे पौर्णिमा मोठ्याने ओरडते. सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. आकाश आणि भूमी पटकन पौर्णिमाला बाजूला करतात आणि त्यानंतर भूमी तिच्या जखमेवर औषध लावते. तर राजा काका आणि आजी रागिणीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तर पौर्णिमा रडतच तिच्या रूममध्ये निघून जाते आणि घडलेल्या या प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यानंतर रागिणी भूमीला सांगते की ते ओरिजिनल मृत्यूपत्र तुझ्याकडेच आहे ना. त्यावर भूमी हो म्हणते. तर रागिणी तिला ते आणायला सांगते. त्यामुळे भूमी तिच्या रूममध्ये जाते. तर इकडे रागिणी रडतच तिच्या आईला मिठी मारते आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्यांना मोठ्याने भूमीचा आवाज येतो. त्यामुळे सर्वजण धावत पळत तिच्या रूममध्ये जातात. तिथे सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेले असते आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर भूमी त्यांना सांगते की मृत्यूपत्र सापडत नाहीये, ते खोलीतून गायब झालं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मृत्यूपत्र गायब झाल्यामुळे राजा काका म्हणतात की या घरात पौर्णिमाशिवाय अजून एक व्यक्ती आहे जिला भूमीचा या प्रॉपर्टीवरील हक्क मान्य नाही आणि तिनेच मृत्यूपत्र गायब केलं आहे. आणि ते ऐकून रागिणी घाबरून खाली मान घालते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.